कोर्टाच्या निकालात कोकाटेंच्या वार्षिक उत्पन्नासंदर्भात माहिती देण्यात आली आहे। आतापर्यंत कोकाटेंच्या वकिलांनी काय युक्तिवाद केलेला आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे। पुन्हा एकदा वळूयात आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडे। रुपाली, पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय तोच प्रश्न। कोर्टासमोर मेडिकल रिपोर्ट ठेवण्यात आलेले आहेत, काय नेमकं या मेडिकल रिपोर्टमध्ये आहे? माणिकराव कोकाटे यांची 2 तासापूर्वीच एंजिओप्लास्टी झालेली आहे आणि या संदर्भातला जो रिपोर्ट आहे तोच वकिलांनी खरं तर कोर्टाच्या समोर ठेवलेला आहे। सध्या हा रिपोर्ट जो आहे तो गोपनीय असल्याचं सांगितलं जात आहे, कारण की कोकाटे यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे हे सगळे आरोप खरं तर या सदनिकेच्या व्यवहारासंदर्भातले झाल्याचं पाहायला मिळते आणि त्याच्यावरती सध्या युक्तिवाद चालू आहे। त्याच्यामुळे त्यांचा प्रकृतीच्या संदर्भातला हा जो एक महत्त्वाचा जो रिपोर्ट आहे तो सध्या न्यायालयाच्या समोर न्यायमूर्तींच्या समोर ठेवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे त्या रिपोर्टमध्ये नेमकं काय नमूद केलेलं आहे याचा कुठेही आपल्याला खरं तर उल्लेख होताना पाहायला मिळत नाहीये। मात्र 2 तासांपूर्वी ही त्यांची आपण बोलतो एंजिओप्लास्टी झालेली आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी आता माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातला आपण पाहतो आहोत की या संदर्भामध्ये आता न्यायालयाने विचार करून त्यांच्या शिक्षेला स्थगिती द्यावी अशा पद्धतीचा एक जी मागणी आहे ती खरं तर वकिलांच्या माध्यमातून कोर्टामध्ये केली जात आहे। सध्या कोकाटे यांचे समर्थक जे ते सुद्धा मोठ्या संख्येने खरं तर या ठिकाणी कोर्टाच्या परिसरामध्ये दाखल आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांची जी कन्या आहे ती सुद्धा खरं तर आल्याचं आपल्याला कळतं आहे। आणि त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी आता कोकाटे यांच्या संदर्भातला जो युक्तिवाद त्यांचे वकील रवींद्र कदम करत होते तो युक्तिवाद आता संपलेला आहे। आता याच्या पुढचा जो युक्तिवाद आहे तो सरकारी वकील देशमुख जे त्यांच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि त्याच्यामुळे कोर्टाने सुद्धा आधी स्पष्टीकरण दिलेलं आहे की एका बाजूचा युक्तिवाद ऐकून मी निर्णय देणार नाहीये। त्याच्यामुळे आता देशमुख यांच्याकडून नेमका काय युक्तिवाद केला जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। जो देशमुख जे सरकारी वकील आहेत त्यांच्याकडून हे संपूर्ण जे दावे जे कोकाटे यांच्या वकिलांकडून केले जात होते ते कसे खोडले जातात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आणि त्याच्यामुळे आता पुढच्या सुनावणीमध्ये पुढच्या या युक्तिवादामध्ये नेमकं काय घडतं आणि वकिलांच्या माध्यमातून नेमके कोणकोणते दावे केले जातात आणि न्यायालय या संपूर्ण प्रकरणामध्ये काय निर्णय देतं, कोकाटे यांना अंतरिम जो दिलासा आहे तो मिळतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। आणि त्यांचा जो रिपोर्ट जो कोर्टामध्ये सादर केलेला आहे त्याचा काही परिणाम या निकालावरती होतो का हे देखील पुढच्या काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे।